कधी कधी ना पेशंटच्या काही गोष्टी पटत नसल्या तरी ऐकाव्या लागतात. त्यातलाच आजचा एक सीन आहे. हाय, आय एम डॉक्टर मोनाली. तर ते पेशंट आलेले आमच्याकडे. त्यांच्या 2 व्हिजिट्स झालेल्या होत्या त्यांच्या मुलाच्या रूट कॅनलच्या. दात एकदम क्लीन करून ड्रेसिंग टाकलेली होती आणि लास्ट व्हिजिटला ते आलेले होते जेव्हा आपण नस भरणार होतो. आणि मी काम करत असताना त्यांनी अचानकच मला प्रश्न विचारला त्याच्या पप्पांनी, मॅडम दात में कीड़ा होता है क्या? तर मला काय वाटलं की हे आउट ऑफ क्युरियोसिटी विचारत असतील आणि मी त्यांना उत्तरही दिले की नाही, ऐसे कुछ कीड़ा नहीं होता है जो दिखता है, इट्स जस्ट अ इन्फेक्शन, बॅक्टेरियल इन्फेक्शन, बॅक्टेरियामुळे ते कीड लागते असं मी त्यांना सांगितलं. आणि मग त्याच्यानंतर मी माझं कामाला लागली. ते परत त्यांनी तो विषय काढला आणि ते ऐकल्यानंतर आय वॉज शॉक. म्हणजे ते बोलले कि हमारे यहाँ पे एक आदमी आता है जो 200 रुपया लेता है एक पेशेंट का. वो कुछ पान चबाने को देता है. वो पान चबाने के बाद थूकने को बोलता है और जब थूकते हैं तो दांतों से कीड़े निकलते हैं आणि असे ते कीड़े वळवळ करतायत, असे कीड़े निघतात असं ते मला बोलले. आणि मी शॉक होते की असं पण चालू आहे आपल्या सोसायटीमध्ये. आणि मग ते मला बोलले, त्यांनाच कळालं हिला पटत नाहीये. मग ते त्यांचा पॉइंट प्रूफ करायला लागले की नहीं हम आपको दिखाते हैं, व्हिडिओ है हमारे पास, फोटो है हमारे पास. आणि मग त्यांनी मला व्हिडिओ दाखवला. चक्क ते व्हिडिओमध्ये आळ्या होत्या आणि तोंडात दातामध्ये आळ्या असतील का, हा तर एक सिंपलचा लॉजिक आहे. त्यामुळे लोकांना इकडे येडं करणं इतकं सोपं झालंय. कोणी येऊन त्यांना काहीही करतं आणि ते त्याच्यावर विश्वास ठेवतात. हे किती हॉरिबल आहे. त्या आळ्या काय असतील, ते किडे कसले असतील, त्या माणसाने आणून तोंडात टाकले आणि ते काढले असंही होऊ शकतं. चालाकी करणारा कसाही करेल, पण पेशंटनी कोणावर विश्वास ठेवावा यासाठी मी हा आजचा पॉइंट तुम्हाला, हा आजचा इन्सिडेंट तुमच्यापर्यंत शेअर करते. तुम्ही या सगळ्या गोष्टींना बळी पडू नका. थँक्यू.